मोबाईल चार्जिंग केला आणि निघालो सातेरीच्या दर्शनला. तसं पण आज म्हटलं सुट्ट्या आहे, सोमवार आहे, म्हटलं जाऊया. बरेच जणांनी मला विचारले की सातेरीला जायचं कसं, कसं जायचं ते आज सांगतो तुम्हाला. चला. राष्ट्रवाडी करत सरळ पुढे जायचं. हसूर करत पुढे गेला की 2 फाटे आहेत. एक जातो हळदी कोल्हापूर आणि एक जातो सरळ भाटणवाडी सडोलीकर. सडोलीतनं सरळ पुढे गेला की 2 फाटे आहेत परत. एक बेडशेडला जातो आणि एक सावड्याला जातो. आपण बेडशेडच्या मार्गाने सरळ जायचं पुढं. बेडशेड मध्ये गेलो की चौकातून डाव्या साईडनं सरळ गेला की सातेरी. थोडस पुढे आला की मंदिर दिसायला चालू होतं. आपल्याला तिथे जायचं आहे. वरती आला की जो नजारा आहे तो बघण्यासारखा आहे. इतक्या वर मंदिर आहे की जणू की ढगात झाल्यासारखं वाटतंय. या सातेरी मंदिराच्या मागच्या साईडला उंच डोंगरावर आहे महादेवाचं मंदिर. इथं आल्यानंतर खरंच असं वाटतं की आपण हिमालयात आलो की काय. गार वारा जे दृश्य बघण्यासारखं आहे हे कुठं नाही. हा आहे पांडवकालीन नंदीचं दर्शन घ्यायचं. तिथून वर गेला की आपण कापूर अगरबत्ती लावायची आणि जायचं दर्शनाला. भावानो, हे जे मंदिर आहे ते द्वापर युगातील मंदिर आहे. पांडवाने जेव्हा संन्यास घेतला तेव्हा त्याने जिथे जिथे मंदिरे उभा केली त्यापैकी हे एक मंदिर आहे. मंदिराच्या मागच्या साईडला गणपती आणि पार्वतीचे मंदिर बघायला भेटतात. हे आहे गणपती मंदिर आणि हे आहे पार्वतीचं मंदिर. आम्ही विचार पण केला नव्हता की हे असं दृश्य बघायला मिळेल. तिथून आलो खाली. लागलेली भूक, म्हटलं काहीतरी खाऊया. घेतल्या दाबेली आणि दिला दणका आणि निघालो घरी. भेटू उद्याच्या ब्लॉगला.